भरपूर सर. बघतोय सर. आता देखील आता कोकणाची सांगितलं हळू यावं. कोकणाचं बरं आहे होय ना जरा आता. तरी सत्तरी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ बढ़ो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महात्मा ज्योतिबा फुले यांचा आरोपी अटक FBI निलंबित झालंच पाहिजे. समाधान निलंबित झालंच पाहिजे. FBI निलंबित झालंच पाहिजे. समाधान निलंबित झालंच पाहिजे. अरे निलेश बोला नाही. निलेश बोला नाही. आरोपीला फाशी. आरोपीला फाशी. एकलव्य संघटनेचा. एकलव्य संघटनेचा. निलेश बोला नाही. तोपर्यंत या जागेवरून माझा एक पण आदिवासी बिल बांधव उठणार नाही. मी एकलव्य संघटनेच्या सचिव या नात्याने माझ्या सर्व बिल बांधवांना या स्टेजवरून असं आवाहन करतो की हे फक्त 1001 लोक जमले. एकलव्य संघटनेचा. एकलव्य संघटनेचा.
फाशी आरोपींना फाशी एकलव्य संघटनेचा एकलव्य संघटनेचा दादा तुम आगे बढ़ो दादा तुम आगे बढ़ो संघटनेच्या वतीने मी पवनराजे सोनवणे एकलव्य संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आमच्या कन्नड तालुक्यामध्ये करंजखेड या गावामध्ये सरपंचाचा मुलगा तरुण मुलगा निलेश कैलास सोनवणे याची हत्या काही गावगुंडांनी राजकीय लोकांनी केलेली आहे. म्हणून आम्ही आज DYSP ऑफिस समोर मोठं आंदोलन घेऊन आलेलो आहोत. आंदोलनाची ज्या मागण्या आहेत त्या लोकांवर 6 आरोपींवर अटक झालेली आहे. 3 आरोपी अटक झालेले आहेत, 3 आरोपी फरार आहेत. आमची मागणी ही आहे की संबंधित API असतील, संबंधित जो बीट जमादार नागलोद आहे त्यांना निलंबित करण्यात यावे. आणि दुसरी गोष्ट जे 2 गुन्हे त्याच्यामध्ये ॲड केलेले नाही 120 प्रमाणे म्हणजे कट कारस्थान करून त्या मुलाची हत्या करण्यात आली. आणि दुसरं आरमॅट प्रमाणे त्याच्यावर अजून गुन्हा नोंद करण्यात यावे. म्हणजे त्या आरोपींनी जर स्वतःहून हत्यारं तिथं पोलीस स्टेशनला जमा केले असतील बेकायदेशीर हत्यारं बाळगणे हा आरमॅट प्रमाणे त्यांच्यावर हाही गुन्हा नोंद झाला पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही एकलव्य संघटनेमार्फत आलेलो आहोत. आरोपी होते त्यापैकी 3 आरोपींना आपण आत्तापर्यंत अटक केलेला आहे. उर्वरित 3 आरोपींना पण तात्काळ पुढील काही दिवसामध्येच अटक होणार आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांसोबत मी आश्वासन देतो. तिसरी गोष्ट आहे गुन्ह्यामध्ये जे हत्यार वापरलेलं आहे तसेच कट करण्यात आलेला आहे तसेच आणखी काही अंमलदार जे त्याच्याशी जबाबदार आहे त्या सर्वांवर योग्य कारवाई करण्यात येईल. याचं चौकशी करून कारवाई करण्यात येईल. आणि गुन्ह्यात जे कलम वाढ करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आम्ही लेखी पत्र आम्ही देत आहोत ते स्वीकार करावं. एकलव्य संघटनेचं एकलव्य संघटनेचं पवन दादा आगे बढ़ो पवन दादा आगे बढ़ो एकलव्य संघटनेचं एकलव्य संघटनेचं फोटो काढा फोटो काढ तर नको करू. परशुराम भाऊ मामा थोडस मागा सारखा तर लगेच जेवायला कारण पोलीस मदत म्हणजे जॉब मदत केल्याशिवाय कारवाई होणार. कोणी काही सांगलं असं करू नका तर धन्यवाद उपस्थित राहिला म्हणून मी सर्वांचा आभारी आहे. दुसरी गोष्ट आपण स्वतःच्या खर्चाने आला फक्त फोनवर आपल्याला निरोप पाठवले होते. आपण मोठ्या संख्येने आज आमच्या निलेशसाठी आपण न्याय हक्कासाठी आपण धावून आलात म्हणून मी एकलव्य संघटनेतर्फे सगळ्यांचा आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट जे आपण कलमा ॲड करण्यासाठी आपण आंदोलन 2-4 दिवस घेणार होतो पण आपल्याला 2-4 दिवस बसण्याची गरज पडली नाही. हीच ताकद एकलव्य संघटना पवन दादा आगे बढ़ो पवन दादा आगे बढ़ो. आपण निलेश या तरुणाला परत आणू शकत नाही पण खारीचा वाटा का होईना त्याच्या आत्म्याला शांती मिळो म्हणून आपण भर पावसामध्ये इथं उपस्थित आहात. 2 घंट्यामध्ये जे आपल्याला ज्या नवीन कलमा ॲड करायच्या होत्या 2 त्या नवीन कलमा माननीय DYSP साहेबांच्या अधिपत्याखाली जो तपास होता त्यांनी लगेच त्या आरोपींवर जे गुन्हे ॲड केलेले आहेत म्हणून आपण त्यांचा आभार मानणार नाही कारण हा त्यांचा एक कायद्याचा भाग आहे आणि आपला जो हक्क आहे तोच हक्क आपण आज मागत होतो. तो हक्क आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो. एकलव्य संघटनेचं पवन दादा तुम आगे बढ़ो पवन दादा तुम आगे बढ़ो
एकलव्य संघटनेचा एकलव्य संघटनेचा भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही आणि काही हरामखोर लोक आपल्या सरपंच पदावर डोळा ठेवतात किंवा आपण आता चांगले कपडे घालायला लागलो किंवा आपल्या घामातून आपण पैसे कमावायला लागलो आणि व्यवस्थित राहायला लागलो म्हणून गावातल्या काही धनधानग्यांचं पोट दुखतं म्हणून आमच्या निलेश सारख्या मुलांची हत्या होते. या भविष्यात असं होणार नाही अशी दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आपण सावध राहायचं आहे. आपण कोणाच्या नादी लागत नाही पण जो आपल्या नादी लागतो त्याला बिलकुल सोडत नाही. हे जिवंत उदाहरण आपल्या समोर एकलव्य संघटनेचा आपल्याला साथ देण्यासाठी आपण माय मावले आणि आपल्या एकलव्य संघटनेचे सदस्य आलेत आणि आपल्याला साथ देण्यासाठी पाऊस सुद्धा हजर राहिला म्हणून पावसाचं पण आपण आभार मानलं पाहिजे. आणि तुम्ही ताटत आहात, एक संघटनेचे एक निष्ठ आहात. तुम्ही भर पावसात कपड्याची पर्वा केली नाही, आपण आजारी पडू नका याची पर्वा केली नाही आणि या मुलाच्या आंदोलनासाठी आपण ठामपणे इथं बसून राहिलात म्हणून मी तुमचं परत आभार मानतो. आणि आपण शांतचित्तेत आता आंदोलन संपलेलं आहे. भविष्यामध्ये जर अशा घटना होत राहिल्या तर परत आपण असे आंदोलन एकलव्य संघटनेच्या माध्यमातून उभं करू. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. ते नीट आपल्याला निवेदन द्यायचं, निवेदन देण्याच्या पहिलेच आपल्याला गुन्हा नोंद करून ते मी दिलेलं आहे. ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यांनी माझी विनंती आहे तरुण मंडळींना पण मुलांना, आज बाजाराचा दिवस आहे. गाड्या फास्ट चालू नका. आंदोलन शांततेत आहे तर शांततेत घरी जा आणि घरी गेल्यावर तुम्ही शांततेत पोहोचलात असं आम्हाला फोन करा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय अरे महादंड नायक भगवान वीर एकलव्यचा आणि आमच्या निलेश याला त्याच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत. म्हणून त्याच्या आत्म्याला शांती म्हणून आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. शांती मिळवण्यासाठी अटक करा अटक करा अटक करा अटक करा. अरे एकलव्य संघटनेचा एकलव्य संघटनेचा